श्री विठोबाच्या धार्मिक पूजेमध्ये रोजच्या 5 पूजांचा समावेश होतो। प्रथम, पहाटे 3 वाजता देवाला जागृत करण्यासाठी आरती केली जाते, ज्याला काकड आरती म्हणतात। त्यानंतर पंचामृत पूजा येते, ज्यामध्ये पंचामृत नावाच्या 5 गोड पदार्थांनी देवाला स्नान घातले जाते। त्यानंतर सकाळची भक्ती प्राप्त करण्यासाठी प्रतिमा परिधान केली जाते। तिसरा विधी म्हणजे दुपारच्या वेळी पुन्हा देवाला कपडे घालणे आणि दुपारचे जेवण यांचा समावेश असलेली पूजा, याला मध्यपूजा म्हणून ओळखले जाते। दुपारच्या भक्तीनंतर सूर्यास्ताच्या वेळी रात्रीच्या जेवणासाठी चौथा विधी म्हणजे अपराह्न पूजा। त्यानंतर 5वी पूजा म्हणजे शेजारती, देवाला झोपवण्याची आरती। तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी किंवा गर्दीच्या वेळी असंख्य भाविकांना श्री विठ्ठल दर्शन घेता येत नाही। त्यावेळी भाविक कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानतात। म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मोक्ष देखील या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा।